पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. विठयाली वाढलेली यमुनाची असते ना, यावराशी ठेवलेली बात वेडी असते ना. रात तो चांदती, गीत तो आवाजती. रात तो चांदती, गीत तो आवाजती. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उन्हाळ फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उन्हाळ फिरू. तो ही पतंग, तो ही पतंग, तो ही पतंग. वीणा, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. उद्या आपण भेटतोय, लक्षात आहे ना? उद्या व्हॅलेंटाईन्स डे. वीणाने मला व्हॅलेंटाईन्स डेला होकार दिला तर हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात मेमोरेबल दिवस असेल. वीणाचा आवाज ऐकल्यापासून ते तिच्या प्रेमात पडेपर्यंतचा प्रवास किती इंटरेस्टिंग होता. आणि आता तिने होकार दिल्यानंतरचा प्रवास तर त्याही पेक्षा छान असणार आहे. तुला असं वाटतं की प्रेम करणं घातक आहे, पण जेव्हा ती माझ्या आणि वीणाच्या प्रेमाची गोष्ट ऐकेल तेव्हा तिचं मत नक्कीच बदलेल. मी येतोय वीणा, आणि मला खात्री आहे तू सुद्धा माझी वाट बघत असशील. मम्मी यार, सगळी कामं मलाच का सांगतेस तू आता? वीणा ताईला सुद्धा सांग ना, झाली तिची कॉन्सर्ट. अगं काम सांगायला ती घरात तरी असली पाहिजे ना. म्हणजे घरी नाहीये ती? नाहीये. बापरे, गेली कुठे सकाळ सकाळ? अगं देवळात गेलीये. रोजची सकाळची आरती तीच करते ना. अगं मम्मी, विसरलीस का तू? अगं दादा मामा काल म्हणाला नाही का, तुझं गाणं बंद. मग कशी जाईल ती देवळात? ती ना दुसरीकडे कुठेतरी गेली असेल. हा अगं दादाने सांगून तिने ऐकलं तर पाहिजे ना. त्या बँड ग्रुप बद्दल एवढं सांगितलं तरी तिने काही ऐकलं नाही. आता या विठ्ठलाच्या आरती बद्दल ती ऐकेल का? मला तरी वाटतं ऐकेल. म्हणजे ह्या बाबतीत तरी ऐकेल ती दादा मामाचं. हे बघ, मला तरी काही तुझं म्हणणं पटत नाही. तू लिहून घे, आजची विठ्ठलाची आरती वीणाच करणार. गुड मॉर्निंग तू. गुड मॉर्निंग. अरे सावकाश, काय घाई आहे? अगं ते मला जायचंय ना. कुठे? अगं माझं अर्जंट काम आहे, खूप दिवसांपासून पेंडिंग आहे. आज फायनली मी ते कम्प्लीट करणार आहे. आजपासून तू रेग्युलर ऑफिसला येणार आहेस, माहितीये ना? ऑफकोर्स तू, लक्षात आहे माझ्या. असं कसं विसरेन मी ना ते काम करेन आणि मग डायरेक्टली ऑफिसला देईन. ठीक आहे, तू काम करून ये, मी थांबते, आपण एकत्र जाऊ. नाही नाही तू नाही, म्हणजे तू जा ना, तू जा पुढे, मी काम करून येईन डायरेक्ट. हा चल, मी येतो. तू लेट झाला मला. बाय बाय. अँड हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स. चल बाय बाय. प्रभास,
तू बोल ना. ऑल द बेस्ट. कशासाठी? ते आत्ताच तू म्हणालास ना तुझं खूप दिवसांपासून काम पेंडिंग आहे, ते आज कंप्लीट होणार आहे. ते छान कंप्लीट व्हावं म्हणून. थँक्यू अत्तू. बाय बाय. थँक्यू मिळाला का? चेक मिळाला, सॅलरीचा चेक मिळाला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कसं आहे, 4-5 दिवस उशिरा मिळाला पण मिळाला, हे महत्वाचं. ज्या प्रकारे तुम्ही काम करता ना त्या हिशोबाने खरं तर पगार दिलाच नाही पाहिजे. मिहीरचा पण सॅलरीचा चेक मिळाला असता तर बरं झालं असतं. का? त्याला माझ्या रूम मधनं चेक घ्यायला त्रास होत होता का? अचानक वाचा गेली त्याची? काल प्रभासवर आणि त्याच्या मित्रांवर आरडाओरडा करायला जमला ना? शैला, तू मिहीरवर इतकी चिडतेस का ग? मिहीर पण तुझा भाचाच आहे ना? नाही बाबा, नाही. तिचा एकच भाचा आहे, प्रभास. तोच तिचं सर्वस्व आणि तोच तिचा अभिमान. वा, मिहीर हे असं बोलतात शैलाशी? अरे शैला आपल्यासाठी केवढं काय काय करते, म्हणजे किती काळजी घेते आपली शैला. आपल्याला दर महिन्याला सॅलरी देते आणि तू हे असं बोलतोस तिच्याशी? नाही, मला बिलकुल आवडलेलं नाही. हे असं लाचार बनून जगणं ना तुम्हाला जमू शकतं, मला नाही जमणार. आणि आपल्याला पगार जरी आत्या देत असली तरी तो पैसा कुठून येतो? सदावर्ते टेक्सटाईल्सच्या प्रॉफिट मधूनच ना. मिहीर हे बरोबर बोलत नाहीयेस तू. गुड मॉर्निंग आत्तू. गुड मॉर्निंग. ऐक ना, दादू दिसत नाहीये. कुठे कुठे गेलाय तो? दादू 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 तो एका महत्वाच्या कामाला गेलाय. सारखं सारखं हसायला काय होतं रे तुला? महत्वाचं काम आहे. संगमनेरला गेला असेल. झालं? पुन्हा सुरू झालं तुझं? चुकीची बातमी ठामपणे देणं हे जे काही जमतं ना तुला. आणि मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही हे जे काही जमतं ना तुला. प्रभास संगमनेरला गेला नाहीये असं तुला वाटतंय, पण तुला वाटतंय म्हणून ते सत्य आहे असं नाही होत ना. काय मी का बोल. तुझा विश्वास नसेल तर लाव फोन प्रभासला, विचार त्याला कुठे आहे तो, कळेल तुला खरं काय ते. अर्थात प्रभासने तुझा फोन घेतला तर, आणि फोन घेतल्यानंतर तुला खरं काय ते सांगितलं तर. मला प्रभासला फोन करून त्याच्यावर अविश्वास दाखवायची गरज वाटत नाही. आणि हो, या विषयावर मला चर्चा नको आहे. काय ग विना, कालचा कार्यक्रम कसा झाला? ठीक झालं. छान छान. आरतीसाठी थांबते हा. हा. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा अभंग यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस. सख्या, बाबांनी मला गाणं बंद करायची शिक्षा दिली आणि त्यांचा राग शांत होईपर्यंत, त्यांनी मला माफ करेपर्यंत मला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. पण तुझी आरती म्हणजे गाणं नाहीये ना. तो तुझ्यातला आणि माझ्यातला संवाद आहे.
त्या आरतीतून मी तुझं कौतुक करते, तुझे आभार मानते आणि स्वतःला सांगते की काहीही झालं तरी तू माझ्या सोबत आहेस. त्यामुळे तुझी ही सेवा मी नेहमीसारखीच करणार. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. वीणा, वीणा, I love you. तुम्ही ना खरंच यायला हवे होता. तुम्हाला माहिती मी जेव्हा अभंग यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस. वीणा, तू कालपासून मला फोन पण नाही केलास. हा खोटारडा मुलगा काय करतो इथे? काका, बापाच्या म्हणण्याला काहीही किंमत द्यायची नाही असं ठरलंय का? काल एवढं मोठं रामायण झालं ते पुरेसं नाही झालं? अगं माझ्या सहनशक्तीचा अंत झाला काल. ते बघून सुद्धा शांतता नाही तुझ्या मनाला. काका हो तुम्ही एवढे का ओरडताय वीणावर?
काय नेमकं झालंय काय? उलट मलाच विचारतोयस तू? खोटारडा माणूस आहेस तू. खोटं बोलण्याची परिसीमा झाली आहे तुझी. आणि मनभावीपणे आता हे प्रश्न विचारतोस? दिलेला प्रत्येक शब्द मोडलायस तू. तुला काय वाटलं मला कळलेलं नाहीये? मी होतो तिथे. वीणाचं ते पाश्चात्य संगीत गाणं, तोकडे कपडे घालून स्टेजवरती येणं. काका तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. अहो वीणा तशी गायली कारण खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. गॅसचा आवाज खराब झाला होता म्हणून. काहीतरी फालतू कांड देऊ नकोस मला. काका मी खरं बोलतोय. वीणा अगं तू सांगितलं नाहीस का काही काकांना? सांग ना त्यांना काय झालं होतं ते. तुझ्या सांगण्यावरून वीणानं हे महापाप केलं. ते बाद झालं आता. अजून आमच्या घरामध्ये विष घालू नकोस. तुझ्यामुळे वीणा या घराचे संस्कार विसरली. तिच्या नाशाला तू कारणीभूत आहेस. वाट लावलीस तू तिची. अहो काका मी कशाला वाट लावेन तिची? माझं प्रेम आहे वीणावर आणि तिचंही माझ्यावर. सोड मिहीर, मला वॉर्निंग घेऊ. सोड मिहीर, सोड तिला. काय वेडेपणा आहे हा? वेडेपणा? बरोबर आहे तुझा. मी काहीही केलं तरी तो तुला वेडेपणा वाटतो. आणि त्या प्रभासने काहीही केलं तरी ते कौतुकास्पद. बरोबर ना? कितीदा तोच 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 विषय काढायला तुला कंटाळा कसा येत नाही रे? तुझ्यात आणि प्रभास मध्ये तुलना होऊच शकत नाही हे हजारदा सांगितलंय तुला मी आतापर्यंत. तरीही मी तुला माझं म्हणणं पटवून देणार. मिहीर देणार. आणि आता तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. कुठे गेलाय प्रभास? प्रभास कुठे गेलाय? सांग त्याला कुठे गेलाय प्रभास? कुठे गेलाय प्रभास? प्रभास कुठे गेलाय? कॉन्सर्ट. ए काय कॉन्सर्ट? काय आता का ततपप होत आहे तुझं? सांग आत्याला. प्रभास कुठे गेलाय? काय महत्वाचं काम आहे त्याचं? सांग ना आत्याला. दादूने काल वीणाला कॉन्सर्ट मध्ये प्रपोज केलं. ती तेव्हा उत्तर नाही देऊ शकली म्हणून तो संगमनेरला गेलाय तिचा होकार मिळवण्यासाठी. हा तू प्लीज रागवू नकोस. तू ऐक ना. हे बघ ती खूप चांगली मुलगी आहे. तू खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. तू विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला विचारलं? मी विचारलं तुला? नेहमीच आहे ग तुझं. एवढं वजन उचलायला लावतेस. अत्याचार होतात ना माझ्या नाजूक हातांवर. ग ते अत्याचार होऊ नयेत म्हणूनच तर मी पुढचा प्लॅन सांगणार आहे तुला. कोणता प्लॅन? हे बघ वीणा आणि प्रभासचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे दादा सतत वीणावर चिडत राहणार. त्यामुळे नाईलाजाने वीणा प्रभासला शेवटी नाही म्हणणार आणि मग प्रभास खूप दुखावला जाणार. कमाल कमाल प्लॅन आहे. जे माहिती तेच काय सांगतेस? वेगळं सांग ना काहीतरी. कार्टे मी पुढचं काय सांगते ना ते ऐकून घे जरा. बोल. हे बघ अशा वेळेला तू मलम बनून समोर आलीस ना तर तुझं काम नक्की होणार. प्रभास प्रेम तिचं तुझ्यावर. अरे मूर्ख माणसा, असा विचार तरी कसा करू शकतोस तू? ती कोण आहे माहितीये? रघुनाथ अभ्यंकरांची मुलगी आहे ही. आणि या अभ्यंकर घराण्याला या गावामध्ये किती मान आहे माहितीये तुला? हो पण काका चुप.
काका वगैरे अजिबात बोलायचं नाही मला. आधी खोटं बोलून माझ्या या साध्या बोळ्या मुलीला फसवलंस तू आणि आता माझ्या बाबतीत सुद्धा हेच करतोयस. एकदा खोटं बोलून तुझी लायकी सिद्ध केलीच आहेस तू, तरी मी तुला पुन्हा संधी दिली होती, त्याची माती केलीस. वीणा तू अशी गप्प कायस? बोल ना काहीतरी. तू बोलत का नाहीयेस? का वीणाने आता कुठे आणि काय बोलायचं हे सुद्धा तूच ठरवणार का? कॉन्सर्ट संपली, तुझा आणि तिचा संबंध कायमचा संपला.